आणि मग त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाणांची जयंत जैनींची मुलाखत घेतली होती. त्याच्यात त्यांनी विचारले की संयुक्त महाराष्ट्रामध्ये महत्वाचं योगदान कोणाचं वाटतं तुम्हाला? तर निसंदिग्धपणे यशवंतराव म्हणतात की मला हे योगदान स्वामी रामानंद तीर्थांचं वाटतं. आणि जवळपास अजून एक गंमत सांगायची राहिली की संस्थानांमध्ये एक उपसंस्थानं होती 14, म्हणजे वारंगळचे काकतीय किंवा विजयनगरचं साम्राज्य, म्हणजे निजामापूर्वीचे किंवा त्याच्या आधी मुघल आणि त्या आधी निजामशाही पूर्वीची सुद्धा काही संस्थान राजघराणी होती, ज्यांना काही भागांवर अंतर्गत स्वायत्तता त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी दिली होती. गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामीजी बापूंना भेटले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की आम्हाला चळवळीला पैसा कमी पडतोय, आम्हाला मदत राष्ट्रीय सभा करेल का? गांधीजींनी कोऱ्या चेकची व्यवस्था केली, कोरा चेक त्यांच्याजवळ दिला आणि जाता जाता ते स्वामीजींना म्हणाले की चळवळीसाठी पैसा आणि माणसं स्वतः उभी करायची असतात. रात्री स्वामीजींनी मुक्काम केला. कदाचित ते झोपलेत की नाही झोपलेत, त्यांनी अशा आठवणी नाट्यमयरित्या कधी लिहिलेल्या नाहीयेत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तो तसाच कोरा चेक परत दिला आणि ते बापूंना म्हणाले की मला हा चेक नको, चळवळीसाठी पैसा आणि माणसं मी उभी करेन. गांधीजी म्हणाले मला हेच अपेक्षित होतं. आणि त्यानंतर जी माणसं उभी राहिली त्यांनीच स्वामीजींच्या मदतीने मराठवाडा उभा केला. आज जो काही मराठवाडा आहे त्याच्या सुरुवातीची आठवण गांधीजींची कशी जोडली जाते आणि जी प्रज्वलित मनं त्यांनी उभी केली गांधीजींनी आणि त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने स्वामीजींनी, त्यातून हा मराठवाडा आला. आणि त्यामुळं विनोद शिरसाट सरांचं मी आभारही त्यांचे मानतो की गांधीजन ही जी संकल्पना आहे, साने गुरुजींची अप्रकाशित किंवा आउट ऑफ प्रिंट पुस्तकं आणणं, विनोबांची आणणं आणि आता स्वामी रामानंद तीर्थांच्या आठवणींचं पुस्तक आणणं, हे खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. वेळ कमी आहे तर थोडक्यात मी काही मुद्दे मांडणार आहे. 2 मुद्द्यांवर मला विशेषतः बोलायचं आहे. पहिला मुद्दा आहे की हे पुस्तक का महत्वाचं आहे त्याची एक छोटीशी आठवण्याची. माझा 1988चा जन्म आहे, म्हणजे 40च्या जवळ जातोय मी आता 30च्या उल्लेखामुळे. पण 1997ची आठवण आहे, मी 3रीत असेल आणि वेद प्रतिष्ठान नावाचं एक ग्रंथालय आहे. तिथे एक खूप वृद्ध व्यक्ती समोरून जात होते. आम्ही तिथे, मी त्या लायब्ररीत जायचो तिथे आणि मी त्यांना विचारले हे कोण आहे? तर ते म्हणे खूप मोठे आहेत, हे वेदांचे अभ्यासक आहेत, हे भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. ते होते देवीसिंग चौहान गुरुजी. त्यावेळेस ते 90च्या जवळ जात होते आणि देवीसिंग चौहान गुरुजींचं म्हणजे भारत विद्यालय उमरगा असेल, स्वामीजींच्या प्रेरणेतून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं असेल, त्याच्यानंतर हैदराबाद राज्याचे शिक्षण खात्याचे मंत्री असणं असेल आणि गाव तिथं शाळा, आपण म्हणतो सर्व शिक्षा अभियान, तर हैदराबाद राज्यामध्ये पहिल्यांदा सर्व शिक्षा अभियानाची पायाभरणी झाली, गाव तिथं शाळा त्यांनी आणल्या. तर ही स्वामीजींनी घडवलेली माणसं शेवटच्या टप्प्यामध्ये मला पाहता आली. हे कदाचित म्हणजे माझ्या नंतरच्या पिढीला ते भाग्य फारसं लाभलेलं नाहीये. किंवा गोविंदभाई श्रॉफ यांच्या बद्दलच्या बातम्या वाचायला मिळणं हेही कदाचित माझ्या नशिबात होतं. हे मी का सांगतोय म्हणजे ही आठवण, हा नॉस्टॅल्जिया कशासाठी आहे? कारण माझी पिढी चाच पडते. म्हणजे नक्की या मराठवाड्यामध्ये माझं योगदान काय असावं, या ज्या स्वातंत्र्य लढ्याचा आपण जे फळं आपण अनुभवतोय त्याच्यात किस रस्ते जाणे, आता पुढे जायचंय कसं, ही वाट सापडत नाही. आणि त्यावेळेस स्वामीजी थोडीशी वाट दाखवतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे हे पुस्तक महत्वाचं आहे. म्हणजे पोलीस ऍक्शनच्या वेळी स्वामीजी 45 वर्षाचे होते आणि त्यांनी कामाची सुरुवात 33व्या वर्षी म्हणजे म्हणता येणार नाही, त्याच्याही आधी आहे, पण योगेश्वरी शाळेत गेले हा जर स्टार्टिंग पॉईंट मानला मोमिनाबाद अंबेजोगाईचा, तर ते तेव्हा 33 वर्षाचे होते. तर 33 ते 45 याच्यामुळे मी वयाचा उल्लेख केला की आत्ताही आम्हाला ती वाट सापडत नाही की आम्हाला काय करायचं. आणि त्यामुळं एका अस्वस्थतेतून मी या सगळ्या प्रवासाकडे बघतोय. त्यामुळे याच्यात अधिकारी असणं या विषयाचा हा मुद्दा नसून वाट शोधणं हाच मुद्दा आहे. आणि या अनुषंगाने मी जी काही मतं मांडतोय ही शासकीय संदर्भातली किंवा प्रशासनाच्या टीकेबद्दलची नसून हा साहित्यिक कार्यक्रम आहे हे परत एकदा ध्वनित करतो.
एखादी लेखन कृती जी असते त्याचं मर्म जर जाणायचं असेल तर ते जेव्हा ते पुस्तक आलं तेव्हा काय म्हटलं जात होतं आणि त्याची समकालीन दृष्टी काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला ते सापडतं. म्हणजे जर आपण भाऊसाहेब देऊळगावकरांची प्रस्ताव म्हणजे अनुवादकाचं मनोगत पाहिलं तर त्याच्यामधला एक पॅराग्राफ मला खूप महत्वाचा वाटला की मी इंग्रजी पुस्तक वाचल्यानंतर माझ्या 2 प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पैकी पहिली त्यांच्या इंग्रजी भाषेसंबंधी, दुसरी प्रतिक्रिया होती त्यांच्या निवेदनासंबंधी. मला हा सारा वृत्तांत फारच त्रुटीत वाटला. फारच हातचे राखून पूज्य स्वामीजींनी लिहिले. त्यांचा भिडस्त स्वभाव नडला की काय असे वाटले. ही प्रतिक्रिया मी व माझ्यासारख्या अनेकांनी त्यांना बोलून दाखवली. माझे मित्र श्री नरहर कुरुंदकर यांनी त्यांच्या चोखंदळ व चिकित्सक स्वभावानुसार पूज्य स्वामीजींना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. असो, जे नाही त्याच्या संबंधी आता खंत करण्यात व त्याचे विश्लेषण करण्यात अर्थ नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी इंग्लिशमध्ये काय लिहिलं याचं मला जाणवलेलं उत्तर आहे. त्या काळामध्ये कन्हैयालाल मुंशी के.एम. मुंशींनी एंड ऑफ एन इरा नावाचं पुस्तक लिहिलं होतं हैदराबाद पोलीस ऍक्शन आणि त्या काळातल्या राजकारणाबद्दल. आणि त्याच्यामधली जी विधानं आहेत ती बऱ्यापैकी दिल्लीच्या दृष्टीने आहेत. म्हणजे दिल्लीहून जेव्हा कोणी आपल्या भागामध्ये येत असेल आणि त्याची जी ढोबळ दृष्टी आहे इथल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गोष्टींकडे बघण्याची, ती ढोबळ दृष्टी आणि तपशिलातल्या चुका या मलाही वाचनामध्ये जाणवल्या होत्या. आणि त्याचा काही अंशी प्रतिवाद म्हणजे संन्याशाच्या डायरीतून मध्ये स्वामीजींनी केलेला आहे. आणि त्या इंग्रजी पुस्तकाचं उत्तर कदाचित इंग्लिशमध्ये लिहायचं आहे असा उद्देश असेल का, तर मला असंही उत्तर मिळतं की जो माणूस या अख्ख्या पुस्तकामध्ये कोणाबद्दल टीकेचा एक शब्द काढत नाही तो माणूस उत्तर देण्यासाठी नक्कीच लिहिणार नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलही माझं कन्फ्युजन आहे की हे नक्की इंग्लिशमध्ये काय लिहिलं. दुसरी त्याच्यातली जी गंमत आहे की ही माणसं प्रचंड भिडस्त आहेत, टीका टिप्पणीमध्ये लक्ष देत नाहीत आणि काम केल्यानंतर पुढं चालायला लागतात. तर स्वतःचं समर्थन करण्यासाठी हे आत्मकथन किती सोयीचं झालं असतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही ती सोय पाहणं दिसत नाही. आणि त्याच्यामुळे ते एक मर्म मला अनुवादकांच्या त्या कमेंटवरून जाणवतं की ती माणसंच भिडस्त होती आणि त्याच्यामुळे कदाचित तो सगळे संदर्भ सांगणं, त्याच्या मागचं राजकारण काय घडत होतं त्याच्याबद्दलची कटू विधानं करणं हे कदाचित स्वामीजींनी टाळलं असेल. दुसरं एक म्हणजे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान, त्यांनी पहिल्या आवृत्तीमध्ये एक महत्वाचं विधान केलं. मला वाटतं ते मराठवाड्या संदर्भात अजून महत्वाचं आहे. ते असं आहे की नेतृत्वाबद्दल ते म्हणतात की नेतृत्वाच्या बाबतीत पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे लक्षणीय अपवाद होते. त्यांचा जन्म कर्नाटकातला आणि म्हणून कन्नड प्रदेशाने त्यांच्यावर हक्क सांगणे रास्तच. प्रथम बरेचसे शैक्षणिक कार्य व नंतरचे राजकीय कार्य त्यांनी मराठवाड्यातच केले. म्हणून स्वामीजी आपलेच आहेत असा हक्क महाराष्ट्रीय लोकांनी गाजवणे हेही कदाचित अधिक संयुक्तिक असेल. तरी स्वामीजींचे राजकीय नेतृत्व तेलंगणातच पूर्णपणे विकसित झाले व तेलंगणाचे प्रश्न सोडवण्यासाठी पण त्यांनी बराचसा भाग समर्पिला. आता हे म्हणताना ते काय सांगतात की याच्या पूर्वीचं जे नेतृत्व होतं हैदराबाद संस्थानातल्या चळवळीचं, त्यांच्या कार्याचं केंद्रस्थान हैदराबाद शहर होतं. आणि स्वामीजींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी चळवळीचं लोकेशन जिथं शेतकरी राबतायत, जिथं रजाकारांचे अत्याचार होत आहेत, जिथं सामंती व्यवस्था आपलं वर्चस्व गाजवते, ते त्यांनी चळवळीचं लोकेशन केलं होतं. आणि त्यामुळं जर मराठवाड्याची उत्तरं शोधायची असतील, मराठवाड्याचे आर्थिक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतील, पुढची पॉलिटिकल इकॉनॉमीची वाटचाल समजून घ्यायची असेल तर आपल्याला परत याच प्रयोगशाळेमध्ये यावं लागणार आहे हे निश्चित. कारण विनोद कुमार शुक्लंचं एक खूप छान कोट मी वाचलं, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. त्यांनी साहित्याच्या संदर्भात म्हटलं होतं, पण मला वाटतं की ते राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या पण महत्वाचं आहे. ते म्हणतात की तुम्ही जितके स्थानिक व्हाल तितके वैश्विक व्हाल. आणि त्यामुळं मराठवाड्यातले पर्यावरणाचे प्रश्न, मराठवाड्यातले राजकीय आणि सामाजिक प्रश्न, इथलं लोकांमध्ये किंवा आर्थिक प्रश्नांमुळे तयार झालेली अस्थिरता, या सगळ्यांची आपल्याला मुळं याच व्यवस्थेमध्ये, याच मराठवाड्यामध्ये शोधावी लागणार आहे. तिसरा एक जो महत्वाचा मुद्दा मला मांडायचा होता तो असा होता की पी.व्ही. नरसिंहरावांनी एक खूप महत्वाचं विधान करून ठेवलं. त्याबद्दल मी भाष्य नाही करणार, फक्त वाचून दाखवेल. स्वामीजींनी राजकारणाचा संन्यास घेतला हे शेवटी एका दृष्टीने बरेच झाले असे कधी कधी मला वाटू लागते.
आपली जीवितोद्दिष्टे साध्य झाल्यानंतर प्रेषिताला योग्य असे स्थान उरत नाही. नियतीचा हा निष्ठुर पण अलिखित नियम आहे, पण त्याहून अधिक निष्ठुर सत्य आहे की स्वामीजींचे उद्दिष्ट अद्याप साध्य झालेले नाही. त्यांचे कार्य पूर्ण झालेले नाही. त्या कार्यात अनेक अडथळे मात्र आले. त्यापैकी पहिला अडथळा म्हणजे 1953 मध्ये सक्रिय राजकारणातून झालेली स्वामीजींची निवृत्ती होय. हैदराबाद प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व सोडल्यानंतर त्यांनी राजकीयेतर कार्याला ज्या निष्ठेने वाहून घेतले त्या योगे त्यांची प्रतिष्ठा खूपच वाढली. तेव्हापासून ते विधायक कार्यात पूर्णपणे मग्न झाले. आता हे विधान जर राजकीय दृष्टीने पाहायचं असेल तर स्वामीजींनी त्या काळात काय केलं हेच माझ्या दुसऱ्या मुद्द्याचं सार आहे आणि त्याच्याबद्दल मी आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलू इच्छितो. पण त्याआधी राजूरकर सरांच्या प्रस्तावनामध्ये एक प्रसंग आहे. मला असं वाटतं की ते खूप मोठं द्योतक आहे की या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं आणि लोक जननेते कोणाला मानायचे. तर त्यांनी 1947 ची आठवण सांगितली जेव्हा ते शाळकरी होते की 17 सप्टेंबरला संध्याकाळी मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये लोक जयघोष करत होते 3 नावांचा, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वामी रामानंद तीर्थ. आणि मग या बॅकड्रॉपवर स्वामीजी 17 सप्टेंबर 48 ला जीवितोध्येय संपल्यानंतर काय करत होते, मला असं वाटतं की त्याबद्दल लक्ष वेधणं गरजेचं आहे. त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस ऍक्शन नंतर काही ठिकाणी जातीय हिंसाचार वाढत होता आणि पोलीस ऍक्शन नंतर ज्या पद्धतीने जातीय दंगे काही ठिकाणी झाले त्याच्यानंतर जसं गांधीजी स्वातंत्र्यानंतर नोआखालीमध्ये बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जात होते तसेच स्वामीजी चिलेपल्ली या भागामध्ये आणि त्याच्या आधी मराठवाड्याच्या आणि हैदराबादच्या विविध भागांमध्ये काय संदेश देत होते तो मी थोडक्यात वाचून दाखवतो. गावकरी नावाच्या पेपरचं हे कात्रण आहे. मुसलमानांनी भिवू नये. स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली विनंती. हैदराबाद तारीख 20. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद नौभवानीवरून भाषण करताना सांगितले की या परिस्थितीत जनतेने शांतता व शिस्त पाळणं अतिशय जरूर आहे. ते म्हणाले, हिंद सरकार हे धर्मातीत सरकार आहे व हैदराबादेतही धर्मातीत राजवट करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला मग त्याची जात व धर्म काहीही असो पुढे येण्यासाठी समान संधी देण्यात येईल. मुसलमानांना उद्देशून त्यांनी सांगितले, विशेषतः मुसलमानांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनातून शंका व भीती अजिबात काढून टाकावी. हे विधान आणि नोआखाली मधले गांधीजी हे कुठेतरी त्या गांधीजन या व्याख्येची व्याप्ती दाखवतात. स्वामीजी म्हणायचे की माझा लढा हा मुस्लिम टांगेवाल्या विरुद्ध नाहीये. मग स्वामीजींचा लढा नक्की होता कोणा विरुद्ध? त्याचं उत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं काम मी जे म्हटलं की सामाजिक सौहार्द, दुसरं आहे कुळ कायदा. हैदराबाद मुक्ती संग्राम हा वेगवेगळ्या पद्धतीने हा कोणाकोणामध्ये होता अशा पद्धतीने चर्चा होते. तर त्याचं मला दिसलेलं उत्तर की मध्ययुगीन फ्युडल म्हणजे सामंती व्यवस्था विरुद्ध आधुनिक लोकशाही व्यवस्था या दोन व्यवस्थांमधला ताण, व्यवस्थांमधला लढा हा तो आहे. आणि बरेचदा आपल्याला वाटतं की हा लढा म्हणजे फक्त एक निजामाचं राज्य आणि विरुद्ध भारत सरकार असं काही होतं का, किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेस असं होतं का. लँड रिलेशन जर आपण बघितले म्हणजे जमीन महसूल जर आपण समजून घेतला तर आपल्याला त्या काळाचं मर्म समजतं. म्हणून मी फक्त 1-2 मिनिटाचा वेळ घेऊन तुम्हाला एक सांगू इच्छितो. हैदराबादची सामंती व्यवस्था काय होती. हैदराबाद मधल्या एकूण जमिनीपैकी 40 ते 45% जमीन ही इनाम जहागीर या स्वरूपाची होती. मग काही ठिकाणी फक्त जमीन देण्यात आलेली आहे, काही ठिकाणी गावाच्या गावं ही इनाम जहागीर म्हणून देण्यात आलेली आहे. म्हणजे त्याचे प्रकार होते. हैदराबाद संस्थानाचा सगळ्यात मोठा जागीरदार कोण, तर निजाम स्वतः. सरफेखास नावाचा जमिनीचा जो प्रकार होता ती 10% जमीन हैदराबाद स्टेट मधली ही निजामाची स्वतःची होती. म्हणजे या जमिनीवरचा सगळा जमीन महसूल हा प्रिव्ही अकाउंट, स्वतःचा अकाउंट म्हणून जायचा. आणि याच्यामध्ये बल्दा म्हणजे अत्रफे बल्दा जो हैदराबादचा राजधानीचा प्रदेश आहे तो आणि जवळपास 17 तालुके मावतील असा तो प्रदेश आहे. आपल्याकडचे जर तालुके पाहिले तर पाटोदा, खुलताबाद, आमच्या धाराशिवचं कळंब असे काही तालुके. दुसरा प्रकार आहे पायगा. पायगा म्हणजे सैन्य उभारणीसाठी सरदारांना दिलेलं इनाम.
परत मी धाराशिवचे सांगतो कारण मी ते पाहिलंय, लोहारा, बुलजोटी आणि अपसिंगा. तर या भागांमध्ये एकूण जर हैदराबाद संस्थांची जमीन पाहिली तर 5% जमिनी या त्यांनी व्यापलेल्या आहेत. तिसरा पाहिला तर हा जागीरदारांचा, म्हणजे जे स्थानिक जागीरदार आहेत त्याच्यात दोन्ही म्हणजे धर्मांचे लोक आहेत. जवळपास 1800 जागीरदारांची संख्या होती आणि 6000 गावं ही या जागिरीची आहे. अजिंठा, सोनपेठ, परतूर, शिरसाळा, बोरी ही त्याच्यातली काही उदाहरणं आहेत. हे का महत्वाचं आहे? कारण या भाग आणि जवळपास अजून एक गंमत सांगायची राहिली की संस्थानांमध्ये एक उपसंस्थानं होती 14, म्हणजे वारंगळचे काकतीय किंवा विजयनगरचं साम्राज्य, म्हणजे निजामापूर्वीचे किंवा त्याच्या आधी मुघल आणि त्या आधी निजामशाही पूर्वीची सुद्धा काही संस्थान राजघराणी होती ज्यांना काही भागांवर अंतर्गत स्वायत्तता त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी दिली होती, ती कायम राहिलेली आहे. तर या पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर चालतं. तर या सगळ्या गावांचं म्हणजे जवळपास तो 40% हा जो भाग आहे याचं दिवाणी प्रशासन म्हणजे तहसीलदार हे काही निजामाने नेमलेले नाहीयेत किंवा तिथलं जे पोलीस प्रशासन आहे हे सगळं जागीरदारांनी चालवलेलं आहे. आणि त्यामुळे हम करे सो कायदा हा इतका या पद्धतीने जाणवतो की ज्या जहागिरीच्या जमिनी आहेत त्याचं जी जमीन मोजणी आहे ती आउटर बाउंड्री आहे. त्याच्याबद्दल स्वामीजी काय सांगतात ते मी वाचेनच, पण जवळपास 1400 हेक्टर एका गावाची जमीन जर त्या जमीनदाराची आहे तर 1400 हेक्टर तर तो एकटा जमीनदार नसत नाही, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, कुळ आहेत, त्यांची रेकॉर्डवर नोंद कुठे आहे? त्यांची नोंद कुठेही नाही, ते फक्त राखतायत. आणि मग त्या बोलाचालीने जे गावच्या मध्ययुगीन पद्धतीने जे ठरवलेलं असेल की तू त्या कालव्याकडची त्या झऱ्याकडची जमीन बघ, या आमराई जवळची जमीन तू बघ, या पद्धतीने सगळा तोंडी मामला आपल्याला या गावांमध्ये दिसतो. म्हणजे दिवाणी गावं जी म्हणजे निजामाची सर्वे सेटलमेंट केलेली गावं आणि या जहागीरदारांची गावं असं मिळून निजाम स्टेट होतं. आणि मग तिथे प्रशासन एक आहे का? तर तिथं असंख्य प्रशासन मिसळलेली. म्हणजे जागीरदार काय करायचं? 1857च्या उठावाच्या वेळेस गोडसे बंडजींचं माझा प्रवास नावाचं पुस्तक खूप फेमस आहे. आपल्याला जर हैदराबाद स्टेट बघायचं असेल तर एक व्यक्ती आहे की ज्यांनी या काळाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती आपल्याला दिली आहे. एनगुला वीरस्वामी नावाच्या एका तेलुगू मद्रास प्रेसिडेन्सी मधल्या व्यक्तीने काशी यात्रा चरित्र, तो काशीला यात्रेसाठी जात होता तेव्हाच त्यांनी वातावरण लिहिलेलं आहे. आणि ते मे 1830 ला जेव्हा हैदराबाद स्टेट मधून जात होते तेव्हाच त्यांचं जर्नल असं आहे, हे जमीनदार निजामाला मर्यादित खंडणी देतात आणि त्यांच्या इस्टेटमध्ये म्हणजे जहागिरीमध्ये निरंकुश सत्ता उपभोगतात. असे म्हटले जाते की बलवान जहागीरदार ही खंडणी सुद्धा नियमितपणे देत नाही. अशा वेळी हैदराबाद सरकार त्यांच्या मागे लागते आणि बळजबरीने खंडणी काढण्यात यशस्वी होते. जेव्हा हे जमीनदार एकमेकांशी असहमत असतात तेव्हा ते एकमेकांशी लढतात. इतकेच नव्हे, एकमेकांच्या गावांवर छापे टाकतात, दंगली घडवतात, गावे उद्ध्वस्त करतात. जेव्हा अशी भांडणे होतात तेव्हा त्यांची चौकशी करून प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याऐवजी निजामाचा दिवाण चंदूलाल आणि त्यांचे अनुयायी अशा परिस्थितीला अधिक चिघळवण्यात धन्यता मानतात, कारण त्यातून त्यांचा आर्थिक फायदा होतो. माझ्या प्रवासावेळी वानपरतीचा जमीनदार आणि कोल्हापूरचा जमीनदार यांच्यात अशा प्रकारची भांडणे सुरू आहेत. जेव्हा आपण खंडणी आणि एकमेकांच्या गावांवर हल्ले ते वाचतो तेव्हा आपल्याला आधुनिक काळ आठवतो का मध्ययुग आठवतं? कारण 1818 जेव्हा एक आधुनिक राज्य पद्धती आली आहे तेव्हाच पॅरलली मराठवाड्यामध्ये म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीत काय होतंय आणि मराठवाड्यात काय होतंय हे कळण्यासाठी हा किस्सा खूप महत्वाचा आहे. भुजंगराव कुलकर्णी XIS जे होते हे 1956च्या दरम्यान औरंगाबादात त्याच्या संभाजीनगरचे कलेक्टर होते. भुजंगराव कुलकर्णींचं गाव बीड जिल्ह्यामध्ये पिंपळगाव आहे, गाडे पिंपळगाव. तिथं मजा वेगळीच आहे. आता हे परळी तालुक्यामध्ये आहे. निजाम काळात ती होती शिरसाळा जहागीर तालुका आणि शिरसाळा जहागीर तालुका या तालुक्याचं कलेक्टरी म्हणजे कलेक्टर ऑफिस मुख्यालय कुठे आहे तर मेटापल्ली तेलंगणामध्ये. म्हणजे परळीच्या तहसील ऑफिस मधलं जर काही काम आहे तिथून कलेक्टर ऑफिसला जायचं मेटापल्ली. नवाब फखरुल मुल्क यांची ही जहागीर. म्हणजे जर आपण प्रशासनाच्या चष्म्याने पाहिलं तर अनागोंदी काय प्रकारची असते हे कळतं. आणि जे मी उपसंस्थानाचा उल्लेख केला की निजामांनी या उपसंस्थानांना अंतर्गत स्वायत्ता दिली होती, त्याच्यातल्या एका उपसंस्थानाचं नाव अनागोंदी असं आहे. आता या बॅकड्रॉपवर कुळ कायदा का महत्वाचा आहे? 20 मिनिटं प्लीज सांगा, 5 मिनिटं.
तेलंगणामध्ये कम्युनिस्टांची हिंसक चळवळ सुरू झाली होती की आम्हाला हे लोकशाही म्हणणारं जे स्वतंत्र भारत सरकार हे मान्यच नाही आणि हे जमीनदारांची बाजू उचलणारं सरकार आहे, आम्ही यांना विरोध करतो. आणि अशा पद्धतीने हिंसात्मक चळवळ सुरू झाली. स्वामीजींनी काय करावं, परत तेच लोकेशन, ते चिलेपल्ली नावाच्या गावात तेलंगणामध्ये जाऊन राहिले आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. दिवसा तेव्हा कारण भारतीय सैन्याकडे हैदराबादचं प्रशासन होतं, दिवसा भारतीय सैन्य त्या गावांमध्ये गस्त घालताय आणि रात्री कम्युनिस्ट भारतीय सैन्याला मदत कोण करताय याचा विचार करताय. मी परत एकदा याच्यात सांगतो की यामध्ये तेलंगणातली कम्युनिझमची चळवळ आणि मराठवाड्यातली डावी चळवळ याच्यामध्ये खूप फरक आहे, त्याच्याबद्दल वेगळ्याने अभ्यास करायला पाहिजे. मग या काळात पंडित नेहरूंना स्वामीजी तिथली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल वारंवार पत्र अहवाल पाठवायचं आणि त्याच्याबद्दल पाठपुरावा करायचा. तर त्यांनी तिथे जी काय परिस्थिती पाहिली होती ती या आठवणींमध्ये पण तुम्हाला वाचायला मिळेल. फक्त ही एका मिनिटात वाचतो. खेड्यातील समाजात स्पष्टपणे दोन वर्ग पडले होते. एक आहेरेवाल्यांचा, या वर्गात 5-6 जणांचा समावेश होत असे, किंबहुना पुष्कळ ठिकाणी एकच कुटुंब या वर्गात मोडले जाईल. उरलेला सर्व समाज नाहिरेवाल्यांच्या वर्गात मोडेल. आजच्या भाषेत आपण सबाल्टन म्हणतो, तर सबाल्टन दृष्टी ही असते. खेड्यातील जमिनीचा बहुभाग या 5-6 जणांच्या मालकीचा असे. कम्युनिस्ट प्रणित कृती चालली असताना मी एका खेड्यात गेलो. त्यावेळी मला असे आढळून आले की त्या गावातील एकूण 1400 एकर जमिनीपैकी 1300 एकर जमिनी एकाच देशमुखाची होती. मी आश्चर्याने थक्क झालो. हा जमीनदार हैदराबादेत राही व वर्षातून केव्हा तरी 1-2दा त्या गावी जात असे. त्या खेड्यातील लोक त्याच्यासाठी शेतावर राबत, तो देईल तितकीच त्याची मजुरी असे. वंश परंपरागत असेच चालत असे. अशा स्थितीत हे सरकार उलटून काढण्याचा जो व्यूह कम्युनिस्टांनी रचला होता त्या संदर्भात सशस्त्र चळवळ चालवण्यासाठी कम्युनिस्टांना अनुकूल भूमी, अनुकूल वातावरण मिळाले यात आश्चर्य करण्यासाठी काही नाही. शेतकऱ्यांना जमिनीची गरज होती, ते उपाशी होते. या परिस्थितीचा लाभ चळवळीच्या दृष्टीने त्यांनी घेतला. तेलंगणाचा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचा आणि जमिनीचा प्रश्न होता. जमीनदारांनी शेतकऱ्यांचे शोषण चालवले होते आणि त्यामुळे यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याचा एकच मार्ग होता शेत जमिनीच्या वाटपाचा प्रश्न योग्य आणि न्याय्य पद्धतीने सोडवणे. याच्यातून पुढे काय झालं तर गुलजारीलाल नंदानी इतर जणांच्या अध्यक्षतेखाली भूमी आयोग 1954 झाला. पण 1950च्याच दरम्यान सगळ्यात प्रभावी अशा कुळ कायद्याची, कारण हैदराबाद स्टेटच्या या युनिक परिस्थितीमुळे जागीरदारी अबॉलिश झाली. त्यामुळे हे स्वतंत्र दिवाणी आणि गैर दिवाणी अशा पद्धतीने ज्या अधिकारांचं वाटप होतं ते रद्द झालं. पहिला असा पुरोगामी कुळ कायदा आला आणि त्या जोडीला भूमी आयोग 1954 नंतर सिलिंग ऍक्ट आला. आणि मग या काळातली औरंगाबाद संभाजीनगर मधली आठवण ही आहे की संभाजीनगरमध्ये 1950 ते 52 मध्ये सेतुमाधवराव पगडी कलेक्टर होते आणि 54 ते 56च्या दरम्यान भुजंगराव कुलकर्णी कलेक्टर होते. यांनी गावागावामध्ये जाऊन जमीनदारांच्या ताब्यातल्या जमिनी प्रत्यक्ष तिथे कोण कसतंय याचे गावागावामध्ये सर्वे करून कुळांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. म्हणजे जो हैदराबाद संस्थानाचा जो पेच आहे, मराठवाड्याचाच पेच एकूण तो असा आहे की बाकीचा जो महाराष्ट्र आहे, खास करून बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला किंवा सीपी बेरार मधला, काही प्रमाणामध्ये प्रबोधनाचा प्रकल्प सुरू झालेला आहे. जे आता देवळगावकर सरांनी आठवण सांगितली तसं 1905 मध्ये सतीप्रथा बंदीबद्दल किंवा विधवा पुनर्विवाहाबद्दल चर्चा हैदराबाद संस्थानात होतीये. आणि 1830 पासूनच बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली. महात्मा फुल्यांची किंवा विठ्ठलरामजी शिंद्यांचं काम, शिक्षणाबद्दलची मतं, जातीच्या प्रश्नाचं काय करायचं, स्त्रियांच्या प्रश्नाचं काय करायचं, या सगळ्याबद्दलचं मंथन तिथे झालंय. आणि लोकशाहीचं जे प्रशिक्षण आहे, कारण कायदे मंडळामध्ये तर बऱ्यापैकी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1890 नंतरच लोकल बोर्ड आणि इतर स्थापनांमुळे सुद्धा वावर चालू झालाय. आपल्याकडे एका मध्ययुगीन व्यवस्थेनंतर थेट आपण एका आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये आलो. ही एक उडी आहे आणि मला असं वाटतं की स्वामीजींना या उडीमध्ये जे निर्माण होणारे पेच आहेत ना याचं गांभीर्य कळलं होतं आणि त्याच्यामुळे ते या पॉलिटिकल इकॉनॉमीकडे लक्ष देत होते. आणि म्हणून मला थोडंसं असं वाटतं की पी.व्ही. नरसिंहरावांचं जे मत आहे ना तो राजकीय संन्यास नाहीये, ते खरं राजकारण आहे. कारण ते लोकांसाठीचं आहे आणि ते भारतीय संविधानाच्या आधुनिकता रुजवण्यासाठी हैदराबाद संस्थानात काय काय करावं लागेल याचा शोध आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण पाहायला गेलो
तर एकीकडं स्वामीजी 1952 ला गुलबर्गा, 1957 ला औरंगाबाद, आता संभाजीनगर इथे खासदार होते. म्हणजे एकाच वेळेस ते पॉलिसी मेकर म्हणून काम करत होते, पण त्यांनी सरकारमध्ये कुठल्याही सामील व्हायला नकार दिलेला होता, कारण ते कुठेही मंत्री झालेले नाही. आणि त्याचसोबत गांधीजींचा शांततेचा मार्ग पण त्यांनी अवलंबलाय, कारण या हिंसक चळवळी आपल्याला रोखायच्या आहे. आणि त्याच वेळेस आपण स्वामीजींना स्टेट्समन, प्रशासक म्हणून पाहिलं पाहिजे, कारण कायदा इथं अंमलबजावणी करून आणणं आणि त्याची अंमलबजावणी करून घेणं हे स्टेट्समन आणि प्रशासकाचं लक्षण आहे. आणि आपण स्वामीजींना प्रशासक आणि स्टेट्समन म्हणून का मानत नाही, हा मला कायम पडत असलेला प्रश्न आहे. तिसरा जो मुद्दा याच्यातला आहे तो थोडक्यात असा आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, म्हणजे शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद झाली, त्यावेळेसही स्वामीजी हे उपाध्यक्ष होते त्या परिषदेचे. राज्य पुनर्रचनेसाठी तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाडा हे 3 हैदराबाद स्टेटचे भाग हे त्या राज्यांमध्ये सामील व्हायला पाहिजेत, भाषिक राज्यांमध्ये, ही त्यांची भूमिका होती. पंडित नेहरूंची भूमिका अशी होती की हैदराबादमध्ये एक सर्वसमावेशक दख्खनी संस्कृती आकाराला आली आहे, त्याचा आपण आदर ठेवला पाहिजे. स्वामीजी म्हणायचे हो, आदर ठेवला पाहिजे, पण त्याच वेळेस हा लढा सामंतशाही विरुद्धचा असल्यामुळे हैदराबाद राज्याच्या या स्ट्रक्चरचे जे सामंती अवशेष आहेत, कारण याच्याबद्दल ते नेहरूंना काय बोलले किंवा याच्याबद्दलचं लिखित काही सापडत नाही. कारण त्याच्याबद्दल हे होतं की मी स्वामीजींना काय म्हणालो ते मी वाचून दाखवणार या पुस्तकातलं. पण मला जे दिसतंय ते ही 4 उदाहरणं आहेत. हा लढा जर सामंती व्यवस्था विरुद्धचा आहे, तर हैदराबाद स्टेटचं स्ट्रक्चर आणि त्याच्यातले हे जे दोष आहेत हे दूर करण्यासाठी आपल्याला आधुनिक राज्यव्यवस्था असलेल्या राज्यांचा भाग होणं गरजेचं आहे, की त्यांची त्यामागची दृष्टी असू शकते. एक. दुसरं, संसाधनांचं असमान वितरण. जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकही सिंचन प्रकल्प निजामाने केलेला नाहीये. आपण कौतुक सांगतो खजाना विहिरीचं, खजाना संपला वगैरे, सिंचन प्रकल्पांचं काय? हे प्रकल्प हैदराबादमध्ये झालेले आहेत, अत्रफे बंदाच्या आजूबाजूला झालेले आहेत, निजाम सागर वगैरे. मराठवाड्यात काय? त्यामुळे संसाधनांचं समान वितरण जर आपल्याला रोखायचं असेल तर काय करावं, हा दुसरा मुद्दा. तिसरा, ही विकासाची प्रक्रियाच अर्धवट आहे ना, कारण मराठवाड्याचं विकासाचं प्रारूप कोणी तयार केलं? कोणीच नाही. आणि तेलंगणाची भौगोलिक परिस्थिती, मराठवाड्यातली भौगोलिक परिस्थिती, गोदावरीच्या पूर्वेकडे आणि गोदावरीच्या पश्चिमेकडे याच्यात प्रचंड फरक, त्याचं त्यांना भान होतं. आणि शेवटचा मुद्दा जो राज्य पुनर्रचना आयोगाने पण मानला होता की भाषांचं काय करायचं, कारण भाषा हा राज्याला आणि एकूण राष्ट्राला जोडणारा धागा आहे. मग या पार्श्वभूमीवर 1953 ला नानंदनगरला अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन होतं. पंडित नेहरू अध्यक्ष होते, स्वामीजी स्वागताध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनामध्ये झालेला जो प्रसंग आहे तो स्वामीजी असं म्हणतात की या संस्थानात आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक हे भाषांचे 3 विभाग भारतातील समभाषी राज्यांशी जोडलेले आहेत. आणि जर भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्याचं तत्व काँग्रेसने मान्य केलंय, तर त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि त्यामुळे भाषिक पुनर्रचनेचा प्रभाव येथील जनतेच्या जीवनावर पडणे अनिवार्य आहे. आंध्र प्रांत निर्माण होतोच आहे. आज ना उद्या अन्य भाषिकांची राज्यही बनतील. या प्रश्नी अखंड सावधान असण्याची जशी आवश्यकता आहे, तसेच भाषेचे तत्व निर्धाराने अंमलात आणण्याची गरज आहे. एक दिवस असा उजाडेल की हैदराबाद आणि भारत यांच्या दरम्यानच्या कृत्रिम सीमा नष्ट होतील आणि आम्ही सर्वार्थाने एकरूप होऊ. स्वामीजींनी जे भाषण केलं, या भाषणाची प्रत त्यांनी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी नेहरूंना दिली होती. पंडित नेहरूंनी ते भाषण पूर्ण वाचलं, ते काहीच बोलले नाही. त्यांनी ते भाषणाची प्रत परत केली आणि त्यांनी त्यांचं मत मांडलं. आणि हे जे मी म्हटलं की दक्षिणी संस्कृती आणि हैदराबाद स्टेट हे एकत्र राहावं, तर या दोघांमध्ये ते महत्व होते. आणि मग त्याबद्दल असं म्हणतात ते की त्यांनी जी आपली बाजू मांडण्याला विरोध केला नव्हता, त्याबद्दल ते असं म्हणतात की त्यांच्या विशाल अंतःकरणाच्या प्रचितीने माझ्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा आदर वाढला. हैदराबाद राज्याचे विभाजन आणि भाषावर प्रांतरचनेला नेहरूंनी मान्यता दिल्याने ते हाडाचे लोकशाहीवादी कसे आहेत हे आम्हाला लक्षात आलं. आणि मग त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झालं. म्हणजे आपण दिल्लीच्या नेतृत्वाला इथले स्थानिक प्रश्न कशा पद्धतीने कन्व्हिन्स केले पाहिजेत. लॉबी हा शब्द खूपच तोकडा आणि अन्याय करणार आहे. आणि मग त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाणांची जयंत चेलींची मुलाखत घेतली होती. त्याच्यात त्यांनी विचारले की संयुक्त महाराष्ट्रामध्ये
महत्वाचं योगदान कोणाचं वाटतं तुम्हाला? तर निसंदिग्धपणे यशवंतराव म्हणतात की मला हे योगदान स्वामी रामानंद तीर्थांचं वाटतं. ते आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते, मेकर्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र म्हणूनही आपण स्वामीजींना पाहायला पाहिजे. शेवटचा जो मुद्दा आहे तो खूप थोडक्यात मी सांगतो की सिस्टीम बिल्डर असणं म्हणजे स्वातंत्र्य मिळवलं, आता याच्यानंतर सिस्टीम बनवायची, सिस्टीम सेट करायची म्हणजे काय? नवा कुळ कायदा 1950चा, हैदराबाद इनामे व वतने रद्द करणे अधिनियम 1954, 5 मार्चला भूमी आयोग, गावागावातल्या कुळांच्या दुरुस्त्या आणि मी सांगितलं. 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, आपल्या सगळ्यांना माहिती. त्याच वर्षी नांदेडमध्ये पीपल्स कॉलेज नांदेड हे स्वामीजींनी सुरू केलं. आपण जेव्हा या गोष्टींकडे बघतो ना, तेव्हा आपण हे लक्षात घेत नाही की हे तेव्हाचे महापुरुष हे किती व्यापक आणि विधायक दृष्टीने प्रत्येक प्रश्नाकडे बघायचे. आणि त्यामुळं त्या एकाच वर्षात या 2 महात्म्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. याच्यातून आपल्याला मराठवाड्याबद्दलची त्यांची दृष्टी दिसते. आणि मग पुढे काय घडत गेलं? 58ला बहुतेक मी चुकत नसेल तर मराठवाडा विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 54ला BEd कॉलेज आलं, 55ला माझ्या माहितीप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज आलं, त्याच दरम्यान मेडिकल कॉलेज आलं, लॉ कॉलेजेस, आणि या सगळ्या संस्थांची उभारणी झाली. आणि त्यामुळे थोड्या वेळापूर्वी जे अतुल सर बोलत होते की आपल्याकडे संस्था, तर त्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत, पण संस्थात्मक उभारणीला स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 1.5 दशकामध्ये किती प्राधान्य दिलं गेलं होतं इतकंच मला अधोरेखित करायचं. आणि त्यामुळं हा जो मॉडर्निटीचा, या आधुनिकतेचा जो पेच आहे तो शिक्षणाच्या माध्यमातून आणि या विधायक संस्थात्मक उभारणीच्या माध्यमातून, संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वामीजी जे सोडवू बघत होते, या सगळ्या वाटचालीतून मराठवाड्याच्या आजच्या प्रश्नांची उत्तरं सामावलेली आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी कुठलंही जर भाषण करत असेल स्वामीजींबद्दलचं किंवा मराठवाड्या संदर्भातलं, तर स्वामीजींचा जो संदेश मला खूप आवडतो त्याच्याने मी शेवट करतो. आणि तो शेवट मी एकदा वाचून दाखवतो. याच्यातला राजकीय हा जो शब्द आहे हा पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून घ्यावी विनंती. स्वामीजी म्हणतात, आजच्या पिढीला, युवकांनो लक्षात ठेवा की जुलूम आणि अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच ईश्वर भक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आव्हान देत आहे, काहीतरी करण्याची हाक देत आहे. जगभरच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आत्ताच्या या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हाकेला कृतीने ओ द्या आणि हे ध्यानात ठेवा, विद्यमान परिस्थितीचे मूळ हे राजकीय प्रश्नात आहे. इतरत्र त्याचा शोध घेऊ नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा. आमच्याकडून अर्धवट सुटलेले सूत्र तुम्ही आपल्या हाती घ्या. हे अर्धवट सुटलेले सूत्र पूर्ण करणं हेच आपल्या वाटचालीसाठी आवश्यक. थँक्यू.